हॅलो. हां सर, ठीक आहे ना, उद्या अमाऊंट भरतो. हां हां, उद्या करून टाकतो ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, मशनी पाठवून द्या तेवढ्या कंपनीच्या. ठीक आहे, ट्रान्झॅक्शन चालू टाकताय. ठीक आहे ठीक आहे, चालेल. ऐकते का? ऐकते का? काय हो? कंपनीवाल्यांचा फोन होता. हा उद्या पेमेंट द्यायचंय 5 लाख रुपये. हा मला माहित नाही, घरी जायचं, मामाकडून पैसे घेऊन यायचे. कोणाकडून? सासऱ्यांकडून माझ्या, तुझ्या वडिलांकडून. ते कुठून देतील पैसे आता? मला माहित नाही, आता ती कंपनी घेतली टाकायला. तू म्हणले टाका, मी घेतली सुरू केली टाकायची. हा, हो पण मग मला त्यांच्याकडून पेमेंट पैसे करावं घेऊन लागेल. तू काही कर तिकडे, मला पैसे लागतात. तुला पैसे आणावं लागते बापाकडून जाऊन तुझ्या. मी त्यांना कोणत्या तोंडाने पैसे मागू सांगा बरं कसं आता? माग, मला काय करायचंय? माझ्याकडे पैसे नाहीत ना आता. कंपनीचं एवढं मोठं हे सुरू केलंय, मला पैसे लागतात. मला गरज लागते त्यांनी पैशाची. तुम्हाला 2 महिने झाले तेव्हाच 50,000 रुपये दिले होते. 5 लाख कुठून देतील ते आता एवढे? कंपनीवर आताच फोन झालाय, मला उद्या 5 लाख रुपये टाकायचे त्याला. तू जायचं उद्या सकाळपर्यंत, मला 5 लाख रुपये लागत आहेत. कुठून पण तू घेऊन ये. आणि त्यांनी जर नाही दिले तर आत्ता मी काय जातो, करू? आत्ता जो तू, मला पैसे लागत आहेत. जा घेऊन ये. पण त्यांनी जर नाही दिले तर मी काय पैसे करू? घेऊन ये, मला नाही माहिती. मी बोलतो साहेबांसंग, तुम्हाला पैसे घेऊन ये. ऐका ना, नका ना मी चाललो. त्यांना गाडी एवढा चावी कुठे? गाडीला आहे का? त्रास. ऐका ना पण गाडी चावी गाडीला आहे का सांग. त्यांना कसे पैसे मागू? तू कशी घेऊन ये, जा पैसे घेऊन ये. कंपनी तुम्हाला पैसे आण, मला नाही माहिती बाकीचं काही. कस काय त्यांना पैसे मागू आता? त्या बापाने एवढा खर्च केला लग्नाचा आणि मी त्यांना पैसे मागायचे. विचार करून चांगला काटा यायला लागला. कोणत्या तोंडाने म्हणू आबांना का आबा मला 5 लाख रुपये द्या? म्हणत होते मला लग्न नाही करायचं, नाही करायचं, ऐकलंच नाही. दिलं या पैशावाल्याच्या घरामध्ये. तो माणूस मला भर नको नको करायला लागला. त्या आई बापाच्या अंगाला मास राहिला नाही माझ्यामुळे. काय नाही, देव माणूस आहे, देव माणूस जावई. हा, आवो लग्नाला 2 वर्ष झालेत, अजून ब्रश शब्द नाही लेकीला. अहो, जर काही त्यांच्यात वादविवाद झाले असते तर पोरीनं लगेच फोन करून सांगितलं असतं ना बापाला की अण्णा असं झालंय, अण्णा तसं झालंय. काहीच नाही. अहो मी काय सांगतोय, काडीचं व्यसन नाही माझ्या जावायला. काय सांगायचं, किती गुणगाव सासऱ्याचे, सासरा जावायचे. नाही आहो, महिना झाला का जावं येते लेखील घेऊन. हा, नाही तसं काय नाही. हा, हो चालतंय. ठेवू का मग? हा चाल. आबा, काय रे? मी घरी बघितलं, तुम्ही घरी नव्हते. मग म्हटलं नक्की मळ्यातच असन. मी आताच आलो रानातून चारा घेऊन. काय झालं? आणि तू अशी अचानक कस काय आले असे? चेहरा कम पाडलास तू? आबा, तुमच्या जावयाने पैसे मागितले. काय? 5 लाख रुपये मागितले. 5 लाख? हो. अरे जावायनी 5 लाख म्हणजे असं अचानक कस काय? कशासाठी लागत आहेत? अहो, ते म्हणे मला कंपनी टाकायची आहे हं. आणि मला 5 लाख रुपये तुझ्या बापाकडनं घेऊन ये, नाही तर मी तिथं राहू नको म्हणे. आत्ताच्या आत्ता जाय म्हणे. इकडे रे. काय हो? ही काय म्हणती? काय झालं बाई? जावय बापूने म्हणे 5 लाख रुपये मागितले. मी त्यांना बोलले का आता तुम्हाला 2 महिने झाले 50,000 रुपये दिले, आता तुम्हाला लगेच कुठून 5 लाख देतील? पण ते ऐकायलाच तयार नाही. ते मला म्हणे तुला मी नांदवणारच नाही म्हणे, तू जर नाही पैसे आणले तर. तू रडू नको. शांत हो तू. काय पाहिजे त्यांना पैसे? त्यांना कंपनी टाकायची. कंपनी टाकायची? हा. अरे मग इथं का झाड आहे का सासऱ्याकडे म्हणाव कंपनी टाकायची? तुम्ही महिना झाला का पैसे मागतान, वर्ष झालं का पैसे मागतान? लग्नाला किती खर्च केलेला आपण हिच्या? केले ना 30-35 लाख रुपये खर्च केलाय आपण. मग जावायला एवढं कळाव 30-35 लाख रुपये आपल्या सासऱ्याने आपल्यासाठी लग्नाला खर्च केलेत. हा, आणि पोरीला महिना झाला का 50,000 द्या, 6 महिने झाले का लाख रुपये द्या. कुठून द्यायचे? अहो, आता असं झालंय, धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. आणि हिला पैसे तर नाही आपल्याकडं, आणि नाही दिले तर हिला धारीवर धरते ते माणसं. काय करायचं आई? मग मलाच नाही कळते अगं, मी काय बोलू? अगं बाबड्या, रडू नको. तू नको रडू बाबा. काय करायचो आता लेकराचं?
अहो आता पैशाचं काहीतरी उसणं पासणं करावंच लागेल कोणाकडून तरी आपल्याला. हं? बघावं लागन कुठं आता, थोडी दिडी रक्कम नाही ना, 5 लाख येतं. उद्या जर पैसे नाही दिले हा तर पोरगी म्हणते घरीच राहू द्या, आणि 4 दिवस पोरगी जर माहेरात राहिली हा तर लगेच 1000-5000 पाहुणे रावळे म्हणतात. पोरगी कस काय राहिली, पाहुणे नेल नाही का, काही तिला सासूरवास करतात का, काही मारहाण करतात का. समाजात आबरू जाईन आपली. आता इथं ठेवली तरी नावं ठेवते, आहे की नाही. त्याच्यापेक्षा मला काय वाटतंय, कुठंतरी आपण एखाद्या सोसायटीचं कर्ज काढू आणि 5 लाख रुपये काढू आणि देऊ. मी ते तेच आपल्या तिकडे म्हणणार होते तुम्हाला, जर उसने नाही भेटले तर कर्ज काढून देऊ आपण हिला. अहो ग, पण आई तू असं काय म्हणते? गप बाळा. ए, 5 लाख रुपये कर्ज काढून तू ज्यासाठी आम्ही काही करू. मी माझ्या जीवाचं संपूर्ण टाकेन मी. ए, येडी झाली का तू जीवाचं संपायला? तसं काय परत तोंडातून शब्द काढला तर याद राख. पण तुम्ही आता किती दिवस त्याला पुरवत राहणार आहे ते सांगा मला. दर 2 महिने झाले का त्याला 50,000 दे, 1 लाख दे. आता त्यांनी 5 लाख मागितले, दुसऱ्या वेळेस तर 50 लाख मागन. तेच करणार आहे का तुम्ही? एवढ्या वेळेस देऊन बघू पुढं परत काय होतं ते. पण तू तो जीवाचं काय बरं वाईट करायचं नाही. नाही पण तुम्ही पैसे देणार नाही. तुम्ही एक काम करा, त्यांना फोन लावा नाही तर बोलून घ्या. फोन करा तुम्ही पाहुण्याला. अरे पण ते येते का त्यांना? येतील. त्याला म्हणतो तुला पैसे लागतात इथं घ्यायला ये. बघू तो पैसे कसं घेत नाही. लावा फोन तुम्ही त्याला, पाहुण्याला फोन लावा तुम्ही. आणि तू बाई रडू कडू नको, जीवाचं काही ते मी तसलं फोन बोलू लावतो, मी अजून काय बोललो नाही जेवायला. मी फोन लावतो आणि तू बोल. नाही तुम्ही म्हणा पाहुणे झालंय म्हणा पैशांची ऍडजस्टमेंट, तुम्ही इकडे या म्हणा. म्हणजे पैसे नाही आले हो म्हणू का? हा म्हणा, म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे ऐकू. लागला. हॅलो, हा जाऊ बापू. अहो ते फोरीने सांगितलं काय तुम्हाला कुठं MIDC कुठं टाकायचे ना सुप्याला. हा तवा केलंय 5 लाखाचं नियोजन, तर तुम्ही तेवढे यान पैसे घेऊन जा. अहो ते आता कुठून घेतले काय कशाला विचारता, सोसायटीचं कर्ज घेतलंय. लगेच या म्हणा. तुम्ही हाय तसे या आणि पैसे आणि पोरील घेऊन लगेच जा. हा ठेवा येतो म्हणले. हा ना. तू काय पैसे घ्यायसाठी 5 मिनिटात येईन आबा. मला एक तुम्ही सांगा, तुमच्यासारखे आई बाप आहेत ना म्हणून आम्हाला आत्महत्या करायची वेळ येते. काय करायचं दरवेळेस त्याला पैसे द्यायची. आणि उद्या जम नाही पैसे दिले तिकडे तुला मारहाण केली कुठे मला त्याच्याकडे नांदायला जायचं नाही. ऐक बाई तुझ्या नाही जायचं मला नांदायला त्याच्याकडं. किती दिवस लोकांना घाबरणार आहे आपण? अगं बाबड्या, तू अरे काय पण अशी नाही, वस्तू तू नाही नांद- की कणगीत करून ठेवायची. तू जर नांदायला नाही राहिली आणि घरात राहिली तर 1000-5000 लोक काय म्हणते. अहो शेजार पाजार लोक, आता हे शेजार पाजार तुमचा समाज हा लोक हे तुम्हाला पैसे आणून देतोय का ते सांगा मला. अरे नाही देत, पण इज्जतीसाठी आई बाप काय करते त्याची कोणीच गणती करणार. इज्जत बस करा आबा. तुम्ही पोरगा बघताना पण पैशावाला का बघितला माझ्या पुरीला सुखी ठेवत. अहो पैशावाला माणूस हा सुखी नसतो ठेवत. हे कधी तुम्हाला लक्षात येणार आहे? आता हे हगवणे वगैरे झाला, हा आता जो याचा शिरूरचा विषय झाला, तुम्हाला कळतं का ते किती ते कशामुळे त्यांनी एवढा आत्महत्या केल्या, कशामुळे फाशा घेतल्या त्या पुरीने? आई बापाने पैशावाला मुलगा बघितला, पैशावाला जावई बघून तिला हुंड्याची सारखी मागणी होती, शेवट त्या पुरीने आत्महत्या केली. कधीतरी आई बापाने माघार घेऊन आपल्या पुरीला माघारी घेऊन येण्याचा प्रयत्न करा ना. तुम्हाला वाटू द्या ना का आपल्या पोटचा गोळा कुणीतरी किंवा जीवानी मरण्यापेक्षा आपण त्याला सांभाळावं म्हणून. अरे हाला तुमचा जावई. मी नांदायला जाणार नाही. या पाहुणे. हा ते पोरीने सांगितलं तुम्हाला 5 लाख रुपये लागत आहेत म्हणे, कुठं कंपनी टाकायची. कंपनीचं सुपेलही केलंय, पेमेंट भरायचं होतं. आता माझ्याकडे एवढे कॅश नव्हते. मित्राला सांगितलं मला सोसायटीचं कर्ज खरं काढ. खरं सांगा, त्यांना पैसे नाही आपल्याकडे द्यायला म्हणून. बिलकुल खोटं बोलू नका. आता पाहुणे तुमचे हात जोडून विनंती करते आबा, मी त्यांना स्पष्ट सांगा मला माझी पोरगी तुझ्या दारात पाठवायची नाही. तुमच्या पाया पडतो, तुम्हाला हात जोडतो. माझ्याकडे तुम्हाला द्यायला 1 रुपया नाही. तुम्हाला माझी लेक नसेल नांदायची तर नका नांदू. तिचा बाप तिला सांभाळायला समर्थ आहे. अहो लग्नाच्या टायमाला तुम्हाला सगळं दिलंय आम्ही, सगळा संसार दिलाय, गाडी दिली, अजून तुमचा मानपान दिला, सगळं केलं ना. अजून आता कुठून पैसे द्यायचे हो आम्ही? ते पहिलंच कर्ज अजून फिटलं नाही लग्नाचं आमचं. ऐका ना, हं. काय मी ऐकायला नाही आलो. तुम्ही फोनवर काय म्हणले, मी पैसे देणार आहे म्हणून मी तुमच्या बापानी तुमची प्रॉपर्टी माझ्या बापाच्या नावावर केली बोलू नव्हती. नको. बोलू मी नको तुला नाही, सांगितलं बाप ना, माझा मला आहे. पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही भेटणार. काय करशील? नांदायला यायचं नाही. नाही येणार.
गरज नाही नाही मला नादाला. सांभाळा तुम्ही तुमची पोरगी. मी माझ्या आई बापाची इथं राहीन आणि मी 5 आयुष्यभर लाख घेऊन कष्ट आल्याशिवाय करून मी आणणार नाही. मी तुमच्या पोरगी दारात सांभाळ नांदायला आयुष्यभर तिला. येणार नाही. आणि पहिली गोष्ट तू काय मला घटस्फोट देतो, मी तुझ्या दारामध्ये नांदायला येणार नाही, कारण मला असा नवरा नकोय. निघतो नको इथून. येऊ. अरे नको. तुला यायचं असेल तर पैसे घेऊन या मामा, पाठवायचे असतं तर पैसे घेऊन पाठवा, मी तशी नांदवणार नाही. ऐकून घ्या तुम्ही, पोरगी ना पोटात जड झाली नाही तर ताटात जड होणार नाही, कळालं का तुम्हाला? तुमच्या पोरगी गाडीच्या खाली उतरत नाही माझ्याकडे आल्यावर. मला पैसे पाहिजे, मला माहित नाही ती बाकी. गाडी बी माझ्याच बापाने लग्नामध्ये हुंड्यात दिलेली होती. घरावर 2 वेळेस लॅप टाकला तो माझ्याच बापाने पैशाने टाकला. आणि आता तुम्हाला कंपनी टाकायचं माझ्या बाप, तुमच्या आई बापाने फक्त जन्म देऊन तुम्हाला मोठं केलं काय? जास्त बोलू नको. काय मला जास्त पैसे बोलू पाहिजे. नको, भेटणार नाही. तिला पोरगी जर पाठवायची असतं नांदायला तर मला पैसे द्या. मला नांदायला पण यायचं नाही आणि मला पैसे द्यायचे नाही. माझ्या बापाला मी जर जड झाले असन, मी इथून निघून जाईन आणि कुठेतरी जाऊन जीव नाही देईन. नाही नाही, माई पोरगी खंबीर आहे आणि असल्या तुमच्यासारख्या नाराधा म्हणलाय ना भीक टाकीत नसते मी. निघा तुम्ही, चला. नाही पाठवायची मला पोरगी. माई पोरगी खंबीर आहे, पायर उभी आहे. निघा तुम्ही. सांभाळा तुम्ही. हा सांभाळून निघ, चल. जा जा इथून. अरे तुम्ही नका असं करू, नका एक गाव 2 तुकडे करू. अरे पोरीची इज्जत म्हणजे काचेचं भांड आहे, कळलं का? एवढा फायनल नका निर्णय घेऊ, कुठंतरी याच्यावर तोडगा काढू आपण. पोरीची इज्जत तुम्ही म्हणता ना काचेच्या भांड्यासारखी असते. अहो ते काचेच्या भांड्याला त्यांच्याच घरामध्ये पैशांची मागणी करून फाशी घ्यावी लागते. त्यावेळेस तुमच्या काचेचे भांड फुटून बिखरलं, त्यावेळेस तुमचा समाज किंवा तुमचे लोक काय वेचायला येत नाही. त्यावेळेस तुम्हाला वाटत नाही त्याला गरज आहे तर तो येईन इथं, नाही तर मी त्याच्या इथं नांदायला जाणार नाही. वाटलं तुम्ही सांभाळलं तर मी माझं काम करून पोट भरन. मला गरज आहे दारामध्ये जायची. अरे बाळा, आई बापाला आपली पोर जड असती का? हा, आम्ही मरेपर्यंत सांभाळू तुला. मरेपर्यंत सांभाळू, तुम्हाला जड नसती. आबा आता तरी सुधरा हो. किती किती बाया आत्महत्या करता ह्याच कारणाने. बंद करा हे. जावयांना पुरवणं पण बंद करा आणि लेकींची हाऊस पुरवणं. अहो त्या लेकी तुम्हाला माहिती का मरतात, का आत्महत्या करतात? फक्त त्याला आईबाप कारणीभूत आहे, याला समाज कारणीभूत आहे. तिच्या मनाचा काहीच विचार नाही का हो? आईबापाची इज्जतीसाठी त्या पोरीने नांदायचं, तिकडून नवरा त्रास देणार. ती पोरगी का संपते एवढं सांगा बरं. खरंय बाळा तुझं. आज जर मी इथं न येता मी आत्महत्या करून घेतली असती, लोक काय म्हटले असते, हिचं बाहेर लफडा असन म्हणून तिने आत्महत्या केली. तो तर वर तोंड करून तेच सांगणार आहे, हिचं लफडा होता म्हणून हिने जीव दिला. हिला काय पैशांची मागणी बिगणी केली नव्हती. मग इज्जत तेव्हा कुणाची जाईन? तुमची जाईन, माझी जाईन. त्याला काय हो, त्याला दुसरी बायको भेटन. अहो ती बरोबर बोलतीये, नका तिच्यावर दबाव आणू तुम्ही. मी कुठं दबाव आणतोय तिच्यावर? मी तिला म्हणलोय का जातू नांदतू? हा, हे जर अशा गोष्टी घडत असल्या तर कशाला तिला आगीतून फुफाट्यात टाकायचं? हा, तेच म्हणा. तिचा बाप खंबीर आहे. हा, चल बाळा, चल घरी, नको टेन्शन घेऊ. चल घरी बाय.